मी रयत सेवक, सॉरी रयत सेवक नाही असं मला वाटलं होतं, कारण मला 153 मार्क आहे, महाराष्ट्र रँक 234 आहे, रयतमध्ये 39 नंबरला नाव आहे माझं लिस्टमध्ये पहिल्या राऊंडच्या. आणि असं वाटलं आता रयत सेवक होणार आपण. आणि एक चांगली संधी चालून आली आपल्याला की एका मोठ्या संस्थेमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं काम करता येईल, एवढं चांगलं काम करता येईल म्हणून रयतला एक प्रिफरन्स दिला. परंतु काही म्हणजे शासनाकडून म्हणा किंवा आयुक्तांकडून किंवा रयतकडून जे काही कोर्ट मॅटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही भरडले गेलो. आज 30 वर्ष कंप्लीट झालं आहे. आता हे बघा डोक्यावर केसही नाही राहिले. म्हणजे नोकरी लागली म्हणून कोणतरी पोरगी देईल असं वाटलं, तर ते नोकरी भेटना गेली आणि त्याच्यामुळे लग्न जुळायचे पण वांदे झाले आमचे. म्हणजे एवढे वाईट परिस्थिती आली आहे. म्हणजे माझ्या एकट्यावरच नाही, तर इथं आंदोलनासाठी आलेल्या प्रत्येक म्हणजे जवळपास 40-50% लोकांवर हीच परिस्थिती आली आहे. तर असं वाटते की आयुक्त साहेबांनी काहीतरी याच्यावर तोडगा काढावा. आयुक्त साहेब याच्यावर तोडगा काढू शकतात, परंतु आता काहीतरी छोटंसं गाजर देऊन आम्हाला इथून उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आम्ही इथून उठणार नाही. जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही उठणार नाही. सर, जर न्याय मिळाला नाही तर पुढील दिशा काय असेल? जर समजा आता सरांनी जे सांगितलं आहे, आता 27 तारखेला हिअरिंग वगैरे 28ला, तोपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर त्याच्या पुढं मग आम्ही आमरण उपोषण करू. मग आमचं काही बरं वाईट झालं, इथे बसणाऱ्या प्रत्येकाचं जर काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी शासन जबाबदार राहील या गोष्टीसाठी. आणि काय आता सगळ्यांची बेताची परिस्थिती आहे. सगळ्यांना आता मी बऱ्याच लांबून आलो आहे, विदर्भातून आलो आहे, प्रत्येक वेळी येणं शक्य नाही होणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथंच राहणार आहे. ते काय त्यांना सोक्षमोक्ष लावायचा ते त्यांनी लावावा आणि लवकरात लवकर आमच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा. धन्यवाद. दिव्यांग असून सुद्धा मी आज नोकरीसाठी आज रस्त्यावर बसलो आंदोलनात. सर, इथे बसूनही जर तुम्हाला न्याय मिळाला नाही, लवकर नियुक्त्या मिळाल्या नाही, तर तुम्ही काय करणार? आमरण उपोषण जोपर्यंत नियुक्ती नाही होत तोपर्यंत इथंच.